नमस्कार, तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 7 ते 8 दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आता सध्या 30 फुटावर पोहोचलेली आहे। कोयना धरणातून 1050 क्युसेक्स विसर्ग केल्यामुळे तसेच चांदोली धरणातून 8800 क्युसेक्स विसर्ग केल्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। त्यामुळे कृष्णा असेल वारणा असेल या नदीपात्रामध्ये नदीपात्र दुथडी भरून वाहू लागलेलं आहे। यामुळे प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे आणि ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते नदीकाठच्या गावांच्या त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून त्वरित स्थलांतर करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे। तसेच जिल्ह्यात जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी NDRFची टीम देखील सांगलीमध्ये तैनात झालेली आहे। त्यांच्याकडून जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा भागाची ती पाहणी आता सध्या करत आहे। त्यामुळे कुठेतरी कृष्णेची पाणी पातळी वाढ झाल्यामुळे नदीपात्रात पाणी वाढ झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो आणि आपण पाहू शकता की सांगलीच्या आयुर्वेद पुलावरती पाणी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। तर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसेच महापालिका प्रशासनाकडून निवारा केंद्राची देखील उभारणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून पूर पट्ट्यातील नागरिकांना कोणतेही मदत लागल्यास हे निवारा केंद्र सध्या मदतीचं काम करणार आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।